मुंबईमध्ये भाजप नगरसेवकांच्या बैठकीमध्ये अंतर्गत वाद उघडकीला आलाय। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी झाली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली। मुंबई महापालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा असा सल्ला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या दोन नेत्यांना दिल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकं घडलंय या दोन नेत्यांना? मागील काही दिवसांपासून एकूणच महापौर ऋतू तावडे असतील किंवा मग शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यामधला वाद तो समोर येताना दिसलेला होता आणि यातच दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला जुंपल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झालेली आहे। दोन्ही नेत्यांना अमित साटम यांच्याकडनं समज देण्यात आलेली आहे आणि पालिकेमध्ये एकमेकांशी स्पर्धा न करता कामं करा अशा प्रकारचा सल्ला देखील अमित साटम यांच्याकडनं देण्यात आला आहे। एकूणच स्वतःचे जे हेवे दावे आहेत ते बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा, पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही कृत्य ते करू नका असा सल्ला देखील अमित साटम यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। एकूण महापौर असतील, सभागृह नेते असतील, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांना अमित साटम यांच्याकडनं सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर महापौर रितू तावडे यांच्यावर देखील रोख या काही नगरसेवकांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण धारीतील शुक्राचार्य संदर्भात जे विधान महापौरांकडनं करण्यात आलेलं होतं यावर अप्रत्यक्ष टीका ह्या पक्षातीलच काही जणांवर देखील होताना महापौरांकडनं देण्यात आलेली होती, बोलण्यात आलेलं होतं। निश्चितपणे म्हणजे या वादाची मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्यावरच या दोन नेत्यांमध्ये भडका उडाल्याचं आज दिसलं। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल।